पुरस्कार जाहीर झाला आहे। महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग निर्मूलनासाठी ट्रिपल ड्रग थेरपी या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे। केंद्र शासनानं 2027 पर्यंत भारतातून हत्ती रोगाचं पूर्णतः उच्चाटन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। या मोहिमेत राज्य शासनानं सक्रिय सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। विशेषतः दुर्लक्षित असलेल्या हत्ती रोगांसारख्या आजारावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी देशात सर्वात प्रथम महाराष्ट्रात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र शासनाकडे विनंती केली होती। यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातल्या आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विदर्भात हत्ती रोगाचा मोठा प्रादुर्भाव असून गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत। राज्यात सुमारे 55 लाख नागरिकांना या औषधोपचाराचा लाभ देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं। अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही औषधं घ्यावीत, असं आवाहन त्यांनी केलं। आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे